नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अजिबात कडू न होणारी कारल्याची भाजी, रस्सा भाजी. एकदा जर या पद्धतीने तुम्ही भाजी बनवली तर सारखी बनवून खाल एवढी छान होते. तर इथे मी 1 पाव कारले घेतलेत. एका कारल्याचे 2 भाग करून वांग्यासारखे त्याला 4 भाग केलेत. हळद आणि मीठ लावून 20 मिनिटासाठी ठेवलंय. अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा मीठ असं प्रमाण घेतलंय. तर इथे 20 मिनिट झालेत. आता याला जे पाणी सुटलंय तर ते आपण काढून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं. जे कडू पाणी आहे तर ते वाटीमध्ये पडतं. बरेच जण यातला गर काढतात. मी गर काढला नाही. कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये तेल घातलंय 3 ते 4 चमचे. त्यामध्ये आपल्याला हे कारले फ्राय करून घ्यायचेत. कमी गॅस ठेवून आपल्याला हे कारले फ्राय करून घ्यायचेत. त्यासाठी मी झाकण ठेवते. झाकण ठेवल्यामुळे कारल्याचं जे कडू पाणी आहे तर ते पण लवकर जळतं आणि कारलं लवकर नरम पडतं. 5 मिनिट ठेवलं होतं. 5 मिनिटानंतर याला पलटी मारून घेऊ. परत झाकण ठेवून आपल्याला इथे कारले अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचेत. त्याच कढईमध्ये मध्यम आकाराचे 2 कांदे उभे चिरून घेतलेत. लसूण पाकळ्या 7 ते 8, आल्याचे 2 तुकडे आणि हे आपल्याला लाल छान असं खरपूस भाजून घ्यायचंय. खोबरं घेतलंय थोडं, ते घालू. काश्मीरी 2 मिरच्या घेतल्यात, त्या घालू. काश्मीरी मिरची घातल्यामुळे भाजीला चव आणि कलर छान येतो. याला पण आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचंय. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घ्या. याला मी काढून थंड झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचंय. आता याला मी सुरुवातीला सुक्कच वाटून घेते. त्यानंतर पाणी घालायचं थोडं आणि नंतर वाटून घ्यायचं. कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये तेल घालते. तेल थोडंसं जास्त घालायचं. तर इथे मी 5 ते 6 चमचे तेल घातले. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया. जिरे लाल झालेत. आता यामध्ये जे आपण भाजलेलं वाटण केलंय तर ते घालू आणि याला छान फ्राय करून घेऊ. चांगलं भाजल्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही. याला हलकंसं फ्राय करून घेऊ आणि पाहू शकता मसाला छान फ्राय झालाय, तेल सुटलंय. आता यामध्ये सुके मसाले घालूयात. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा आमचूर पावडर, गरम मसाला 1 चमचा, पाऊण चमचा बडीशोप याला मी कुटून घेतलंय आणि धना पावडर 1 चमचा. हे सुके मसाले या वाटणामध्ये घालून घेऊ. यानंतर फ्राय केलेले कारले घालू. मिक्स करायचं आणि पाणी घालायचं. तर आता या भाजीला तुम्हाला रस्सा किती आवडतो त्यानुसार पाणी घालायचं. तर इथे मी 2 ग्लास पाण्याची भाजी बनवते. 2 ग्लास पाणी घालते. मीठ घालायचं कारण आपण कारल्यामध्ये पण मीठ घातलंय, त्यामुळे जपून मीठ घालायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं छान कमी गॅसवरती शिजवून घ्यायचंय. तर इथे पाहू शकता कारलं शिजलंय का हे पाहू. तर कारलं छान शिजलंय. आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट थोडं पण घातलं नाही आणि किती छान अशी ग्रेव्ही तयार झाली. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही केलेली भाजी कशी झाली. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.